नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, केटीएचएम कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग। विद्यार्थ्यांनो, आज आपण जागतिक राजकारण नवीन विकास या विषयातील तिसरे प्रकरण जागतिक व्यापाराचा राजकारणावरील परिणाम या प्रकरणातील पुढील मुद्द्यांचा आढावा घेणार आहोत। आजच्या व्याख्यानामध्ये आपण बहुराष्ट्रीय निगम म्हणजेच कंपनी याचा अभ्यास करणार आहोत। त्याचे जे दोन प्रकार पडतात, MNC आणि TNC, हे काय आहेत हे सुद्धा जाणून घेणार आहोत। या आधीच्या व्याख्यानांमध्ये आपण ज्या काही मुद्द्यांचा अभ्यास केला त्या माध्यमातून विकसित, विकसनशील आणि अविकसित अशा राष्ट्रांचं जागतिक राजकारणातील वर्तन काय आहे, त्यांच्या भूमिका काय आहेत याचा आपल्याला अंदाज आलाच असेल। आता बहुराष्ट्रीय निगमच्या अनुषंगाने बघूया। बघा, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर मोठ्या संख्येने राष्ट्र राज्यांची निर्मिती झाली आणि त्याचबरोबर कमी प्रबळ अशा बिगर राज्यकर्ता घटकांचीही निर्मिती झाली। बिगर राज्यकर्ते घटक म्हणजेच अराज्य घटक। आता बिगर राज्य घटक जे आहेत या घटकांमुळे राज्य केंद्रित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये फार मोठा बदल झाला आहे। आंतरराष्ट्रीय राजकारणात असणाऱ्या परंतु सार्वभौमत्व नसणाऱ्या घटकांना अराज्य घटक मानले जाते। मात्र या घटकांचा राजकीय, सामाजिक, आर्थिक बाबतीमध्ये राष्ट्रीय असेल किंवा आंतरराष्ट्रीय असेल अशा दोन्हीही स्तरांवर बऱ्यापैकी प्रभाव असण्याची शक्यता असते, एव्हाना ती असते सुद्धा। ऑक्सफोर्ड शब्दकोशाच्या व्याख्येनुसार समाजावर मोठा प्रभाव पाडू शकणाऱ्या पण कोणत्याही एका राजकीय संघटनेशी किंवा राष्ट्रांशी संलग्न नसणाऱ्या व्यक्ती आणि संघटना यांचा समावेश अराज्य घटकांमध्ये होतो। आता अराज्य घटकांमध्ये नेमकी कोणकोणत्या घटकांचा समावेश व्हावा यावर तज्ञांमध्ये एकमत होऊ शकलेले नाही, पण याविषयीची जी काही बहुतांश प्रस्थापित व्याख्या आहे त्या व्याख्याच्या अनुषंगाने अनेक उद्देशाने प्रेरित संघटनांचा यामध्ये समावेश होतो। म्हणजे बिगर राज्यकर्ता घटकांमध्ये राष्ट्रबाह्य संघटना असतील, आंतरशासकीय घटक असतील, बिगर शासकीय घटक म्हणजे बहुराष्ट्रीय कंपनी यासारखे घटक यांचा समावेश होतो। बिगर राज्यकर्ता घटकांचं महत्त्वाचं लक्षण म्हणजे जगातील विविध राज्यात व जनसमूहात त्यांचं कार्य चालतं। याच्यामध्ये आणखीन वर्गीकरण अशा स्वरूपात पण होऊ शकतं की आर्थिक उद्देश असणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा माफिया गट किंवा तात्विक प्रचार करणारे चर्च असतील किंवा इतर प्रचार गट आहेत, विवेकी विचारांशी संलग्न असणाऱ्या संघटना असतील जसं राजकीय विचार गट किंवा वैज्ञानिकांचे गट किंवा देशांतरित जनसमूह म्हणजे एखाद्या देशातील स्थलांतरितांचे गट असे असले तरी जगभर राजकारणात आणि आंतरराष्ट्रीय संबंधात यांचा प्रभाव जो आहे तो वाढत चाललेला आहे। मग अशा स्वरूपामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये एक प्रकारे हे कार्य करणारे जी राज्य घटक आहेत त्यांच्यामध्ये राष्ट्रबाह्य आंतरक्रिया ह्या चालत असतात। म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणात राज्य ही केवळ एक घटक नसून विविध समाजातील संबंध त्यांचा बिगर राजकर्त्या घटकांमुळे वाढत असतो आणि त्याच्यावर शक्यतो कोणाचेही नियंत्रण दिसत नाही। देशादेशांमध्ये संबंध प्रस्थापित करणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय संघटना असून त्यामध्ये रेड क्रॉस असेल, आंतरराष्ट्रीय विकास वाहतूक संघटना असेल किंवा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आहे, मानवी हक्क आयोग आहे, ॲपेक, आसियान, सार्क, युनो आणि WTO यासारख्या विश्व व्यापारी संघटना आहेत, तर इत्यादींचा समावेश त्याच्यामध्ये होतो, जे आपल्याला जाणीव करून देतात की राजकीय, आर्थिक आणि सामाजिक अशा तिन्ही तत्वांच्या आधारे यांचा देशांवर प्रभावही पडतो, मात्र देशांचा त्यांच्यावर पाहिजे तसं नियंत्रण राहत नाही, म्हणजे एका देशाचं नियंत्रण त्यावर राहत नाही। अशा पद्धतीने राष्ट्रराज्य आणि बिगर राज्यकर्ते घटक यांच्यात आंतरराष्ट्रीय संघातील बहुअंशी कार्य चालतं। म्हणूनच आपल्याला
या अराज्य घटकांचा किंवा त्यांचं जागतिक राजकारणातील काय भूमिका आहे याचा अभ्यास करणं हे आवश्यक आहे. आता या अभ्यासातून वास्तविक संबंध जे आहेत ते स्पष्ट होणार आहेत. म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटना, बिगर राजकीय संघटना व बहुराष्ट्रीय निगम यांचा जागतिक क्षेत्रामध्ये प्रभाव कसा असतो आणि त्यांचं कार्य देशांना कसं उपयुक्त ठरतं किंवा त्यांचं महत्त्व आता कसं वाढत आहे, त्यांच्या माध्यमातून अनेक संघटनांची निर्मिती होते आहे आणि याचबरोबर काही राज्यांमध्ये आपल्याला या बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे संघर्ष, तणाव बघायला मिळतो. गरीब राष्ट्रांवर श्रीमंत राष्ट्रांचं नियंत्रण बघायला मिळतं. मग यालाच त्यांनी नववसाहतवादी संघटना म्हणून सुद्धा ओळखलेलं आहे. म्हणजे भावी काळामध्ये हे जे बिगर राज्यकर्ते घटक आहे हे जास्त प्रबळ होण्याची शक्यता ठरताना दिसते. मग आता याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय या संबंधांमध्ये या बहुराष्ट्रीय निगमांकडे बघण्याची अराज्य घटकांविषयीची काही विविध दृष्टिकोन आहेत. त्या दृष्टिकोनाच्या अनुषंगाने आता आपण बघूया. पहिला भाग जो येतो वास्तववादाच्या दृष्टिकोनाच्या मते, तर अराज्य घटकामध्ये राष्ट्रांचे हितसंबंध छुप्या पद्धतीने हितसंबंध जे आहेत ते छुप्या पद्धतीने जोपासतात आणि प्रस्थापित राष्ट्रांना ते डळमळीत करू शकतात. म्हणजे काही वेळा वास्तववादी ज्या पद्धतीने सत्तेला महत्त्व देतो, वर्चस्वाला महत्त्व देतो, तर या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या अनुषंगाने जागतिक राजकारणामध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्याला महत्त्व दिलं जातं. म्हणजे काही वेळा हे घटक राष्ट्र जे आहेत ते आपल्या देशाचे हितसंबंध जोपासणारेही असतात, परंतु तसं करताना ते स्वतःचे हितसंबंध सुद्धा जोपासण्यास प्राधान्य देतात. आणि त्यानंतर उदारमतवादी दृष्टिकोन आहे. याच्या अनुषंगाने हे घटक नव्या जागतिक रचनेत महत्त्वाचे असतात आणि या दृष्टिकोनाचा प्राथमिक विचार जो आहे तो अराज्य घटकांचं एकंदरीत हित हे कशा स्वरूपाचं आहे त्याच्यावर भर आणि देशांतर्गत जे हितसंबंध आहेत या संदर्भात सुद्धा ते विचार करत असतात. म्हणजे अराज्य घटकांचे जे हितसंबंध आहे हे आपल्या देशाच्या हितसंबंधापेक्षा बहुतांश वेळा वेगळे असू शकतात असं ते मानतात. तरीही सहकार्य वाढवून मतभेद मिटवण्याकडे त्यांचा कल असतो. म्हणूनच अराज्य घटक हे देशांची सरकार असतील किंवा तेथील सामाजिक घटक असतील यांच्यातील दुव्याचे काम करून आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. यानंतर मार्क्सवादी दृष्टिकोनातून बघितलं तर मार्क्सवादी विचार करतात ते जे आहेत ते अराज्य घटक याकडे आर्थिक शोषण करण्याचं हत्यार आहे अशा दृष्टीने बघतात. मार्क्सवादी अभ्यासक असं मानतात की समाजाने आर्थिक शोषणाविरुद्ध आवाज उठवून आपली सुटका करून घ्यावी, तर कालानुरूप बदलत जाणाऱ्या अराज्य घटकांच्या ओळखीवर रचनावाद जो आहे तो भर देत जातो. अशा पद्धतीने विविध दृष्टिकोनांच्या अनुषंगाने हा रचनावाद जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर याच्यामध्ये आणखीन एक विचारवंतांचं असं मत झालेलं आहे की अराज्य घटकांची जी संख्या वाढत जाते आहे तर त्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राष्ट्र संकल्पनेचं महत्त्व कमी होत चाललेलं आहे आणि या अराज्य घटकांचं महत्त्व जे आहे ते वाढत चाललेले आहे. त्याच्यानंतर केगेल आणि विटकॉफ यांच्या मते विश्वाचा आकारमान कमी होत असल्यामुळे जगातील राष्ट्रराज्य आणि अराज्य घटक यांच्यातील परस्परावलंबनाची प्रक्रिया जी आहे ती वाढते आहे. मग कोहे आणि जोसेफ न्याय यांनी जटिल परस्परावलंबनचा सिद्धांत मांडून या बदलाला त्यांनी दुजोरा दिलेला दिसून येतो. आता हे जटिल परस्परावलंबन इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की आपण परस्परावलंबनाचा जो सिद्धांत बघितला त्या सिद्धांतामध्ये की नव्याने स्वतंत्र झालेले जे देश होते त्यांना विकासासाठी विकसित देशांवर अवलंबून राहावं लागणार होतं आणि जे विकसित पाश्चात्य राष्ट्र होती त्यांना सुद्धा स्वतःचे आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी या अविकसित देशांकडून किंवा हे जे नव्याने स्वतंत्र झालेले देश होते यांच्याकडून कच्चा माल त्यांना घ्यायचा होता, त्यांना पक्का माल द्यायचा होता. म्हणजे कमी किमतीमध्ये कच्चा माल घ्यायचा आणि पक्क्या मालासाठी बाजारपेठ मिळावी हा उद्देश त्यांचा वसाहतवादानंतर किंवा साम्राज्यवादानंतर सुद्धा कायम होता. मग त्याच अनुषंगाने त्यांच्या अर्थव्यवस्थेला नियंत्रित करण्याच्या दृष्टिकोनातून एक प्रकारे विकसित राष्ट्रांनी आपले हे जे अराज्य घटक आहे हे कुठेतरी प्रभावी केलेले दिसून येतात. पण आता याच्यामध्ये असं झालं की परस्परावलंबनाचा सिद्धांत जो आहे या सिद्धांताच्या माध्यमातून
हे अविकसित आणि विकसनशील जे देश आहेत ते कुठेतरी जागृत झाले आणि त्यांना एक प्रकारे लक्षात आलं की पाश्चात्य राष्ट्र जे आहेत ते सैद्धांतिक पातळीवर असो किंवा वास्तविक पातळीवर असो हे आपला फायदा घेत आहेत. आपले जे मागासलेपण आहे किंवा आपलं जे शोषण होत आहे याचं कारण आपण स्वीकारलेली अर्थव्यवस्था किंवा आपण स्वीकारलेली धोरणं नाहीयेत, तर पाश्चात्य राष्ट्रांनी त्या पद्धतीने आपलं शोषण जे आहे ते घडवून आणलेलं आहे आणि मग त्याच्याच आधारावर त्यांनी नवीन आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची सुद्धा मागणी केली होती. पण नवीन आर्थिक व्यवस्था जरी निर्माण झालेली असली किंवा जागतिक पातळीवर आपण विश्व व्यापार संघटना बघतो आहोत किंवा इतर प्रादेशिक संघटना पण आपण बघितल्या की ज्याच्या माध्यमातून प्रत्येक देशाला आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळाला पाहिजे यासाठी या व्यवस्था तत्पर आहेत. पण तरीही बड्या राष्ट्रांच्या प्रभावाखाली येऊन किंवा पाश्चिमात्य राष्ट्रांच्या प्रभावाखाली येऊन आपल्याला अविकसित आणि विकसनशील देशांवर जो आहे तो अन्याय होताना दिसतो किंवा स्वतःचा एक फायदा करून घेण्याच्या दृष्टिकोनातून हा जो दबाव आहे ते अविकसित आणि विकसनशील देशांकडनं स्वीकारला जातो. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या देशामध्ये परकीय गुंतवणूक व्हावी किंवा आपल्या देशामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्या याव्यात यासाठी हे अविकसित आणि विकसनशील देश जे आहेत ते बड्या देशांचा दबाव स्वीकारतात किंवा स्वतःच्या देशामधली जी धोरणं आहेत ती कमी दबावाची बनवतात किंवा त्याच्यामधले जे नियम असतात कडक नियम ते कुठेतरी ते सोज्वळ बनवतात ज्याच्या माध्यमातून या कंपन्या त्यांच्याकडे आकर्षित होतील आणि त्यांच्या देशामध्ये येऊन ते गुंतवणूक करतील. म्हणजे एक प्रकारचं हे जटिल परस्परावलंबन आहे. दोघांनाही एकमेकांची गरज आहे. भलेही विरोध होत असेल किंवा संघर्षाची परिस्थिती निर्माण होत असेल पण तरी सुद्धा गरजेखातीर त्यांच्यामध्ये कुठेतरी तडजोड करण्याची वृत्ती सुद्धा आपल्याला दिसून येतो. तर अशा स्वरूपामध्ये आंतरराष्ट्रीय आर्थिक घटकांमध्ये या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश होतो आणि यांचं काम जे आहे की विविध देशांमध्ये खरेदी करणं, विक्री आणि गुंतवणूक करणं असे विविध उद्योग समूह जे आहेत त्यांचा देखील समावेश यामध्ये होत असतो. एका देशातील कंपनी ही दुसऱ्या देशात आपला उद्योग जो आहे तो उभारू शकते का याचा थेट संबंध या दोन देशातील सरकारी पातळीवरील संबंधांशी असतो आणि याचाच अर्थ असा की बहुराष्ट्रीय कंपन्यांची धोरणं जी आहे ती राष्ट्र राज्यांच्या आपापसातील धोरणाशी संलग्न असतात आणि किंवा ही परिस्थिती उलट सुद्धा असू शकते. आता आपण बहुराष्ट्रीय निगमाच्या व्याख्या बघूयात. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या कालखंडात जागतिक संबंधांमध्ये नफा मिळवणे या हेतूने या आंतरराष्ट्रीय संघटनांची निर्मिती झाली होती आणि त्यांना आपण बहुराष्ट्रीय निगम किंवा कंपनी असे म्हणतो. त्यामुळे उत्पादनाचे जागतिकीकरण होऊन आंतरराष्ट्रीयकरण होऊन संपत्तीची एकाधिकारशाही जी आहे ती यामध्ये निर्माण होऊ शकली नाही. ते यात पहिली व्याख्या जी आहे हंटिंग्टन यांची की बहुराष्ट्रीय निगमांचं इतर संघटनांपासून वेगळे लक्षण म्हणजे त्यांनी स्वीकारलेले व्यापक कार्यक्षेत्र होय. विशेष उद्दिष्ट राष्ट्रीय सीमेबाहेर साध्य करण्यासाठी केंद्रीय नियंत्रणापासून निर्माण केलेली कार्यक्षम संघटना म्हणजे बहुराष्ट्रीय निगम आहे. म्हणजे इतर संघटनांपासून वेगळं लक्षण असं आहे की यांचं नफ्याच्या दृष्टिकोनातून हे जागतिक पातळीवर इतर देशांमध्ये संबंध प्रस्थापित करतात. म्हणजे यांचं क्षेत्र काय आहे की एका ठिकाणी त्यांचं मुख्यालय असेल परंतु इतर देशांमध्ये मात्र व्यापक पातळीवर त्यांच्या विविध शाखा आहेत आणि तिथे ते काम करतात आणि हे विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच ते आपल्या देशाच्या सीमेबाहेर पडतात. त्यामुळे कुठेतरी एक देशाचा
देशाची परवानगी म्हणा किंवा देशाचं एक नियंत्रण त्यांच्यावर थोड्याफार प्रमाणामध्ये असतंच. आणि त्या अनुषंगाने की आपल्या अर्थव्यवस्थेला फायदा व्हावा किंवा या कंपन्या ज्या आहेत त्या नफा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून कार्यक्षम स्वरूपामध्ये इतर देशांमध्ये स्वतःच्या यंत्रणा राबवत असतात. आणि त्या राबवताना त्या देशातल्या लोकांनाही असा आभास ते निर्माण करतात की आमच्यामुळे तुम्हाला सुद्धा फायदा होणार आहे. म्हणजे एका बाजूला जर याचं सूक्ष्म अध्ययन केलं तर असंही लक्षात येईल की समजा $100 गुंतवले तर त्याच्यामध्ये जवळपास ते $250 ते $300 त्यांना फायदा होतो. म्हणजे एक पटीने गुंतवलं तर त्यांना त्यामध्ये दुपटीने आणि तिपटीने फायदा सुद्धा होत असतो. तर अशा स्वरूपामध्ये या बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या आहेत त्या काम करत असतात. याच्यानंतर रेमंड वेनॉन यांची सुद्धा एक व्याख्या अशी आहे की सामुदायिक व्यवस्थापनाच्या बंधनातून एकत्र जोडण्यात आलेल्या भिन्न राष्ट्रीय कंपन्यांचा समूह म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. म्हणजे याचा अर्थ हाच आहे की एका ठिकाणी याचं मुख्यालय असतं, मात्र भिन्न स्वरूपामध्ये भिन्न देशांमध्ये जाऊन या स्वतःच्या व्यवस्था प्रस्थापित करतात आणि त्याच्यातून स्वतःचं जे उद्दिष्ट आहे ते साध्य करण्याचा प्रयत्न करत असतात. नंतर पुढच्या काही व्याख्या अशा आहेत की मेनिस आणि सॅन व्हॅन्टेनची. तर यामध्ये त्यांनी सांगितले की 2 किंवा त्यापेक्षा जास्त देशांमध्ये उत्पादन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणारी कंपनी म्हणजे बहुराष्ट्रीय निगम आहे. म्हणजे जास्तीत जास्त देशांमध्ये स्वतःचा प्रभाव निर्माण करणं आणि त्या देशांमधल्या लोकांना आकर्षित करणं किंवा बांधून ठेवण्यामध्ये या यशस्वी होताना दिसून येतात. म्हणजे बऱ्याचदा लोक इम्पोर्टेड वस्तू या अनुषंगाने आपण बघतो की मॉल सिस्टीम आपल्या देशामध्ये किंवा विविध शहरांमध्ये वाढते आहे. लोकांना एक प्रकारे मॉल संस्कृती जास्त आकर्षित करताना दिसते. मग तिथे गेल्यानंतर ब्रँडेड वस्तू, मग आता साहजिक ब्रँडेड म्हटलं की हे बहुराष्ट्रीय निगम आहेत आणि त्यात पण मग ते फॉरेनर कंपन्या असतील किंवा इतर ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्यांचा तिथे प्रभाव बघायला दिसून येतो किंवा आपल्याला एक प्रकारे लोकांमध्ये किंवा ग्राहकांमध्ये त्याचं आकर्षण जे आहे ते लक्षात येतं. त्याच्यानंतर कंगले व विटॉक यांनी सुद्धा एक व्याख्या मांडलेली आहे. या व्याख्येमध्ये त्यांनी बहुराष्ट्रीय निगमाची काही वैशिष्ट्ये जी आहेत ती सांगितलेली आहेत. यात पहिलं वैशिष्ट्य आहे की केंद्राद्वारे मार्गदर्शक व्यावसायिक संघटना असते. म्हणजे आपल्या शासनाचं थोडंफार त्याच्यावर नियंत्रण पण असतं. त्यांच्या नियमानुसार या व्यावसायिक संघटनांना काम करावं लागतं. दुसरं वैशिष्ट्य त्यामध्ये आहे की मुख्य संघटना एका राज्यात असते, मात्र कार्य जे आहे ते परदेशात चालू असते. आपण अमेरिका, त्याच्यानंतर जपान, चीन यासारख्या देशांच्या अनेक अशा बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत ज्यांचं मुख्य कार्यालय त्यांच्या देशात आहे, मात्र त्यांचं परदेशामध्ये काम चालू असतं. जसं चीनी कंपन्यांचा आपण बघतो की अमेरिका आणि भारतामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव आहे, जापानी कंपन्यांचा किती प्रभाव आहे, खास करून इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाबतीमध्ये हा प्रभाव आपल्याला बघायला मिळतो. यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे की मालक वर्गाने प्रत्यक्ष गुंतवणूक करून निधी उभारलेला असतो. म्हणजे जे शेअर्स त्याच्यामध्ये असतात तर त्या भागधारकांकडून ही गुंतवणूक उभारलेली नसते. मालक वर्ग इतका सक्षम असतो की तो स्वतः तिथे गुंतवणूक करू शकतो. आणि खास करून विकसित पाश्चात्य राष्ट्रांकडे ही गुंतवणूक करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात असते, कारण तिसऱ्या जगाकडे एवढी आर्थिक क्षमता नसते की ते विकसित देशांमध्ये ती गुंतवणूक करू शकतील. म्हणजे त्या आर्थिक क्षमतेच्या अनुषंगाने म्हणा किंवा त्या देशातले जे काही नियम आहेत, कडक नियम असणार आहेत, तर ते नियम त्यांच्याशी तडजोड करण्याची ताकद सुद्धा तिसऱ्या जगातल्या देशांमध्ये नसते. जसं सांगितलं की विकसित देश असे उत्सुक नसतात की परकीय कंपन्या त्यांच्या इकडे आले पाहिजे, त्याच्यामुळे त्यांचे कडक नियम जे आहेत ते तितके सौजन्यपूर्ण नसतात, कडक स्वरूपाचे असतात. मात्र जसं आपण म्हणतो पर्यावरणाचे नियम आहेत हे विकसित देशांमध्ये खूप कडक आहेत, पण हे जेव्हा तुम्ही अविकसित आणि विकसनशील देशांमध्ये याल तर हे नियम कसे होत जातात, थोडे दुर्बल होत जातात किंवा कमकुवत होत जातात. का? म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हे नियम जर कमी केले किंवा त्याच्यामध्ये थोडे कमकुवतपणा आणला तर हे बहुराष्ट्रीय कंपन्या असतील किंवा परकीय कंपन्या ज्या असतील त्या त्यांच्याकडे जास्त आकर्षित होऊ शकतात. तर अशा स्वरूपामध्ये या व्याख्यांच्या माध्यमातून आपण बघितलं
की बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या आहेत त्या कशा पद्धतीने एक प्रकारे साधन संपत्तीच्या बाबतीमध्ये, सामग्रीच्या बाबतीमध्ये सक्षम असतात. सक्षम असल्यामुळे त्या इतर देशांमध्ये स्वतःचा प्रभावही निर्माण करू शकतात आणि या आर्थिक शक्तीच्या आधारावर ते तिसऱ्या जगाला स्वतःशी बांधूनही ठेवू शकतात. अशा पद्धतीने जे तिसऱ्या जगामध्ये भांडवलाची कमतरता आहे आणि याचा फायदा हे बहुराष्ट्रीय कंपन्या घेतात. ते या तिसऱ्या जगामध्ये गुंतवणूक करतात, त्यांना नवीन तंत्रज्ञान देतात आणि त्यांच्या गुंतवणुकीचा किंवा त्यांनी कमवलेल्या नफ्याचा अभ्यास केला तर आपल्याला जाणवतो की बहुराष्ट्रीय कंपन्यांना जास्त फायदा होतो आणि तिसऱ्या जगातील जे देश आहेत त्यांना त्या मानाने फारसा फायदा होत नाही. यातही जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरणाचा जो दबाव आणला गेला आहे त्यामुळे या अविकसित आणि विकसनशील देशातल्या ज्या स्वदेशी कंपन्या आहेत त्या यामुळे बंद पडतात किंवा त्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांना या कंपन्या विकाव्या लागतात. म्हणजे डेफिनेटली त्यामुळे सुद्धा त्या देशातल्या अर्थव्यवस्थेवर एक प्रभाव जो आहे तो पडत जातो आणि त्यामुळे हे अविकसित आणि विकसनशील देश जे आहे ते या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रभावाखाली येत चालतात. तर अशा स्वरूपामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या आहेत त्या काम करताना आपल्याला दिसून येतात.